दृश्य आपण बघतोय अयोध्येमधून राम मंदिराचं जो आपण बघतोय की एक प्रकारे निर्माण आणि भव्य दिव्य अशा स्वरूपाचा हा निर्माणाचा कार्यक्रम सुरू आहे। अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा हा लवकरच पार पडणार आहे। ही काही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण TV9 मराठीवरती पाहत आहात। 22 तारखेला रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा अगदी दिमागदार पद्धतीने होणार आहे। संपूर्ण भारतातच नव्हे तर जिथे जिथे म्हणून रामाचे भक्त आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी हा उत्साह आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी जे राम मंदिर उभारण्याचं कार्य सुरू आहे तिथली ही थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। राम मंदिराचं हा संपूर्ण जी भूमी आहे ही अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाची मंदिराचं काम हे आता जवळपास पूर्ण होत आलेलं आहे। आजपासून धार्मिक विधींना मंदिरामध्ये कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। हे संपूर्ण मंदिर जे आहे ते नागर शैलीमध्ये बनवण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की ज्याला 3 मजले पाहायला मिळतात आणि शिखराचं काम हे आता जवळपास पूर्ण झालेलं आहे। याची जवळपास उंची जी आहे ती 380 फूट आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 300-350 खांब जे आहेत त्या संपूर्ण मंदिराला असणार आहेत आणि नागर शैलीमध्ये बांधलेलं हे मंदिर आता जवळपास पूर्ण होत आलेलं आहे। संपूर्ण देशाचं लक्ष आहे की नवीन राम मंदिर कसं असेल। जी दृश्य सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत, मात्र आपण पाहतो की समोर आपल्याला प्रत्यक्षात नवीन राम मंदिर पाहायला मिळतंय। हे सगळे कामगार जे आहेत ते उद्या राम मंदिरातून बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतील। सगळ्या कामगारांना उद्या राम मंदिराच्या बाहेर आणलं जाणार आहे। मात्र हे जवळपास आता काम जे आहे ते पूर्ण होत आलेलं आहे। आपण पाहतोय की कामगार सध्या युद्ध पातळीवरती झटताना पाहायला मिळत आहेत। आज राम मंदिरामध्ये उत्सव मूर्तीची शोभायात्रा जी आहे ती सुद्धा काढली जाणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण राम मंदिरामध्ये आपल्याला प्राणप्रतिष्ठापनेचा विधी जो आहे तो पार पडताना पाहायला मिळेल। जवळपास 121 गुरुजी या नवीन राम मंदिरामध्ये होमहवन करताना पाहायला मिळतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, त्याचबरोबर राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपालदास महाराज यांच्या हस्ते या नवीन राम मंदिराचं उद्घाटन 22 तारखेला होतंय। 22 तारखेला 12:20 मुहूर्त जो आहे तो निवडण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की जवळपास हे मंदिर जे आहे ते आता पूर्ण होत आलेलं आहे आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी जे आम्ही दाखवत आहोत। 22 तारखेला याच नवीन राम मंदिराचं उद्घाटन जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याची सगळी तयारी अयोध्येमध्ये होत असलेली पाहायला मिळते आणि नवीन राम मंदिर हे आपल्याला जवळपास पूर्ण होत आलेलं पाहायला मिळते। 22 तारखेला याच नवीन राम मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होताना आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। तर तब्बल 108 एकर परिसरामध्ये भव्य दिव्य अशा राम मंदिराच्या निर्मितीचा हा थेट आपण सोहळा पाहतो आहोत। कशा पद्धतीने राम मंदिर जे आहे ते उभारलं जात आहे। 600,000 क्युबिक फूट बलुआ दगड इथे वापरण्यात आलेला आहे जो राजस्थानातून आणलेला आहे।